चला सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत त्या अगोदर आवाजात करूया थोडासा बदल. आदित्य पाटील यांच्याकडे आपण वळूया आणि विनंती असेल वावंजे टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा आणि शिरवली टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. मॅच असेल 3 ओव्हरची. पहिल्या सत्रासाठी जाऊया आदित्य पाटील यांच्याकडे. तर पुढच्या सामन्याला होते सुरुवात. जय हनुमान शिरवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. याच दरम्यान आणि निश्चितपणे 4 दिवसीय टुर्नामेंट 5 दिवसीय टुर्नामेंट आणि या 5 दिवसीय टुर्नामेंट मध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला ज्यांनी पंचांसाठी पंचांकडून मदत केली आहे ते आमचे उत्कृष्ट पंच काकडे सर यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन काकडे सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं की सध्याच्या स्थितीला सर्वांचा आवडता खेळ, परंतु पंच म्हटले ना तर क्रिकेटचा आत्मा आणि या पंचांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल काकडे सरांचा सन्मान स्पर्धेचे आयोजक सूरज दादा भगत यांच्या शुभ हस्ते मात्र केला जातोय. आणि चांगली ट्रॉफी आपण पाहतोय. अगदी पंचांची छायाचित्र असलेली ट्रॉफी देण्यात आली आहे पंचांना सन्मान चिन्ह म्हणून. चांगली ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय गोलंदाज ऋतिक बोंडे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला मिळाला आहे, नाहीतर मग बॉल मागच्या बाजूने गेला असता. चांगली फिल्डिंग झाली आहे. सन्मान झालाय पंचांचा. धन्यवाद आपण या स्पर्धेसाठी या ठिकाणी आले आणि फार चांगली कामगिरी केली. बोलूया आदित्य पाटील यांच्याकडे. तर मंगेश दादा यांचे ते आगमन उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची ओळख आपण बऱ्याच मैदानावर त्यांचा आवाज ऐकलाय. काल कोपरोली इथे होते. डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळतील. चांगला आवाज, एक मराठीचा गोडवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शिरवली संघाकडून आपल्याला शिरवली संघासाठी सपोर्ट सिस्टीम फटका जरूर खेळलाय तिथे. मात्र या चेंडूवर धाव मिळेल एक आणि एका धावेने शिर धावफलक जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलकावर. फटका जरूर चांगला खेचलाय. हा चेंडू जाणार सीमा पार. येतोय चौकार डीजे. या चौकाराने शिरधाव संख्या जाऊन पोहोचेल 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक जरूर प्रवास करतील.
या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 11 धावा धाव फलकावर. 11 ऑन बोर्ड पाहायला मिळतील. एका षटकाच्या अखेरीस 11 धावा धाव फलकावर. देऊया आपण पुन्हा एकदा डीजे ला चान्स. डीजे तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले अंकुश काका पाटील आणि गोविंद काका पाटील यांचे आगमन झाले या स्पर्धेनिश्चित त्यांचं सहर्ष स्वागत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल प्रतीक ठाकूर. ऑन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. या चेंडूवर धाव मिळेल तब्बल 1 आणि एका धावेने 12 धावा धाव फलकावर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहूया मयूर म्हात्रे असणारे स्ट्राईकला मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो खेळाडू. चांगली फलंदाजी मयूरच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये जरूर पाहिली होती. पुन्हा एकदा असणार मयूर तयार. चांगला फटका जरूर खेळलाय. या चेंडूला सरळ फेकून दिलंय सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. डीजे तर या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आले रुपयाची कालराम भोईर यांच्या माध्यमातून. आर्थिक सहाय्य 1000 रुपये चालू. या स्पर्धेनिश्चित साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आमच्या स्पर्धेसाठी अमूल्य भेट देईल त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा असेल गोलंदाज तयार. बॅटची एज आणि टेकन. फलंदाज होईल बाद. फटका जरूर खेळला होता मयूरने. आता मात्र मयूरला परतावा लागेल. 1 तेरी तो 1 मेरी. फलंदाज होणार बाद. डीजे थँक्यू. डीजे साया ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या लय मध्ये आज त्यांच्या समेत सौरभला पण पाहू. सौरभ जळे चांगलं ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर नवीन फलंदाज सुभाष गोंधलेला पण पाहू. सुभाष गोंधलीला आपण पाहू नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी रणीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे मात्र हाई चेंडू सरळ लँड होईल सीमा पार. येतोय षटकार. या चेंडूवर येतील 6. देऊया पण पुन्हा एकदा डीजे ला चान्स. डीजे तर शिरवली संघासाठी जयनमान शिरवली संघासाठी शुभेच्छा आलेत. मनोज दादा ठाकूर यांच्या माध्यमातून आलेल्या शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आपल्या संघासाठी असलेला सपोर्ट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक सपोर्ट सिस्टीम म्हणून असणारी ओळख मंगेश दादाची आणि मनोज दादाची A1 जोडी आपण बऱ्याच मैदानावर पाहिले. या चेंडूवर येणार सिंगल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 ऑन बोर्ड. 25 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू. प्रणयला आपण पाहू गोलंदाजी ट्रॅकवर असणार तयार. इथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. आउटफील्डने दिलेली तिथे आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाला न साथ मुळे या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 27 धावा धाव फलकावर. 27 ऑन बोर्ड.
2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 27 धावा धावफलकावर. तत्पुरी देव पण डीजे ला चान्स. डीजे नवीन गोलंदाज शैलेश दुर्गेल आपण पाहू आणि स्ट्राईकला फलंदाज असणार सुभाष गोंदलीला आपण पाहू. ऑन स्ट्राईक फलंदाज असणार पहिला चेंडू घेऊन शैलेश दुर्गेला आपण पाहू. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा तिथे मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज होणार बाद. धावण्याची काय गरज होती तिथे मात्र फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का वामनची संघाला लागेल. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज आपण पाहूया प्रथमेश म्हात्रे. नवीन फलंदाज इथे मात्र डायरेक्ट हिट केला. तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागलं. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार शैलेश दुर्गे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे मात्र क्षेत्ररक्षक दूरून प्रवास करतील. हा चेंडू जाणार वन बाउन्स आउट द रोफ. चौकार. डीजे पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार या चौकार आणि शीर. चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता चांगला झेल तिथे कॅरी करत असताना अजून एक फलंदाजाला मात्र बाद करता यश आलं. अजून एक धक्का लागत असताना बावनचे संघाला आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक धक्का. डीजे आज मात्र ऑलराऊंडरची भूमिका निभवत असताना आपल्याला कृष्णा दादाला पाहायला मिळेल. सकाळी पाहिलं आपण कॉमेंट्री, त्यानंतर स्कोरिंग, त्यानंतर लाईव्ह. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. स्ट्राईकला ओमकारला आपण पाहू. पुन्हा एकदा जेलचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील एक टप्पा. तिथे मात्र चेंडू पकडतील. या चेंडूवर तत्पूर्वी धाबा येथील 2 आणि 2 धावे निशीर. धावफलक जाऊन पोहोचेल 33 धावा धावफलकावर. तर स्वराज पाटील आपण रिक्षा घेऊन इकडे. पानाची जार आणण्यासाठी आपण जायचंय. स्वराज पाटील ते मात्र या चेंडूवर मिळणार सिंगल आणि सिंगल निश्चित धावसंख्या पुढे जाईल 34 धावा धावफलकावर. 34 ऑन बोर्ड पाहायला मिळतील. नेक्स्ट असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघूया. चांगला फटक्याचा प्रयत्न. तिथे मात्र गॅपमध्ये चेंडू जरूर फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र हा चेंडू जाणार. अंपायरचा इशारा येईल. चेंडू जाईल 4 धावांसाठी. डीजे
तर धावसंख्या पाहिली तर 38 धावा धावफलकावर 39 धावांचं असणारं आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 39 धावा. सामना कोण जिंकणार? एका बाजूला आपण पाहूया शिरवली संघ आणि एका बाजूला आपण पाहूया वावंजे संघ. दोन्ही आसपास जवळ असलेले संघ आपल्याला पाहायला मिळतील. सामना कोण जिंकणार कोण हरणार इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर करूया आपण मायक्रोफोन मध्ये बदल. तर ओव्हर टू शुभम दादा यांच्याकडे जाऊ आपण. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 18 चेंडू आणि गरज आहे ती 39 या धावसंख्येची. विनंती असेल की शिरवली टीम आपण आपली ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात पाठवा. लगेच टाइमपास नकोय. 18 आणि गरज आहे 39 धावसंख्येची. सुपर 10च्या आज लढती आपण पाहिल्यात. सुपर 10च्या लढती कंप्लीट झाल्यात. त्यामध्ये 5 संघ या ठिकाणी पुढे गेलेत आणि 5 संघांदरम्यान आपण पाहिलं तर चिठ्ठ्या झाल्या होत्या. त्यामध्ये नशिबाची साथ मिळाली ती मोहो टीमला आणि त्यानंतर 2 मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. या मागची मॅच झाली होती शिवकर आणि रोडपाली आणि तो सामना मात्र रोडपाली टीमने जिंकला. रोडपाली टीमने पुढच्या फेरीत प्रवेश दाखल केलाय. त्यानंतर इथे सामना होतोय तो जय हनुमान शिरवली बी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वावंजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली. 38 धावा बनवल्यात वावंजे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना आणि आता गरज आहे ती 39 धावसंख्येची. दुसऱ्या इनिंगला करूया सुरुवात. आणि एक सूचनेची नोंद घ्यायची की आणि ज्या वेळेला आपली फायनलची लढत या ठिकाणी होईल त्या फायनलच्या धावा सिरीज बॅट्समन बॉलरसाठी धरल्या जाणार नाहीयेत, गृहीत धरल्या जाणार नाहीयेत याची आपण नोंद घ्यायची आहे. नेरे दुंद्रे असोसिएशनच्या नियमानुसार आणि मान्यतेनुसार हा नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सेमीफायनल पर्यंतच्या धावा काउंट केल्या जातील. फायनलच्या धावा मॅन ऑफ द सिरीज बेट्स बॅट्समन बेट्स बॉलर साठी काउंट केल्या जाणार नाहीयेत याची सर्व टीमने नोंद घ्यायची आहे. ओके, पहिलाच गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्क वरती प्रणय मात्रेला आपण पाहतो. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल. पहिला बॉल वाईड आल्यानंतर थोडीशी दिशा बरकटलाय. पंचाचा एक्स्ट्रा धावेचा इशारा आलाय आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढती. 1 धावसंख्या झाली ती 1. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 1 धाव बनली आहे ती जय हनुमान शिरवली टीम साठी. परत एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये ती प्रणय म्हात्रे या गोलंदाजाची. डॉट बॉल आलाय. 2 बॉल निर्धाव फेकलेत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण संदेश पाटील. या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये बॉल तितकासा चांगला आला नाहीये. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक सिंगल रन धावून कंप्लीट केली जाते.
सिंगल न स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल. एक रन मिळते. एकाच्या मदतीने धावसंख्या झाली ती 3. आणि आता ऋतिक बोंडे येईल स्ट्राईक एंड वरती. डावकुऱ्या हाताचा फलंदाज. गोलंदाजी कमालीची केली आहे. फलंदाजी तितकीशी झाली नाहीये, परंतु या मॅच मध्ये हा सामना जर जिंकायचा असेल तर ऋतिक बोंडे या खेळाडूला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. फिल्डिंग आपण पाहिली तर ऑन साइड अगदी लॉंग ऑनच्या थोडसा बाजूला एक फिल्डर, त्यानंतर एक लॉंग ऑफला. दोन्ही समोरच्या दिशेने फिल्डर ठेवलेत. ऑन साइड आणि ऑफ साइड आपण पाहिली तर अगदी ओपन आहे. आणि पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये निश्चितपणे चांगली फलंदाजी, पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल तो फलंदाज ऋतिक बोंडे या खेळाडूला. बिग हिट करण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. चांगला चेंडू पडलाय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. प्रणय मात्रे गोलंदाज फार चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, वेगावरती नियंत्रण, व्हेरिएशन देखील त्याचं आपण पाहायला मिळालंय. 2 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. राईट आर्म राऊंड द विकेटनं. ओ सेन्सिबल हाताने फक्त कट केलंय बॉलला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. प्रथमेश म्हात्रे त्या ठिकाणी होते, नंतर फंबल झालेत. 1 धाव होती त्या ठिकाणी मिळाल्या. त्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न देखील झालाय. चुकी केली आहे प्रथमेशने. बॉल हातामध्ये ठेवला. लगेच थ्रो करण्याचा विचार जर केला असता, लगेच थ्रो जर केला असता तर कदाचित या चेंडूवरती 2च धावा पाहायला मिळाल्या असत्या. परंतु प्रॅक्टिसचा अभाव नक्कीच जाणवतोय. आणि या चेंडूवरती मिळतील त्या 3 आणि 3च्या मदतीने धावसंख्या होईल ती 5. 5 बॉल 5 धावा. 6ची सरासरी फक्त ठेवली आहे. आणि इथून आपण पाहिलं तर अजून 15.67 ची सरासरी ठेवायची आहे. शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट न प्रणय मात्रे गोलंदाजी मार्क वरती. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कट. पहिला धक्का, पहिली विकेट. संदेश पाटील बॅक टू द पवेलियन. फक्त 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात आणि संदेश पाटीलची विकेट मात्र मैदानातून बाहेर गेली आहे. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 34 धावसंख्येची. 17.00 च्या सरासरीने धावा घ्यायच्या आहेत. मुकेश सुर्वे नवीन खेळाडू मैदानावरती गेलाय. शिरवली बी टीमचा हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याला आपण पाहत असतो. ती हार्ड हिटिंग आता या मॅच मध्ये सिद्ध करावी लागेल आणि दाखवावी लागेल. कारण 34 धावा इथून पाहिजेत, म्हणजे प्रत्येक ओव्हर मागे 17 धावा घ्यायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती वावंजी टीम कडून, संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक. अक्षय खैरे आलाय गोलंदाजी मार्क वरती. ऋतिक बोंडे अजूनही स्ट्राईक एंडला तैनात आहे. ऋतिक बोंडे मध्ये देखील ती क्षमता आहे की तो देखील मोठे फटके बिग हिट लगावू शकतो आणि आता लागवावे लागतील. फिल्डिंग पाहिली आपण तर पूर्णपणे आता ओपन. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 5 फिल्डर आहे. तिसरा सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. ऑन साइडला 3, ऑफ साइडला 2 असे फिल्डर ठेवलेत. गोलंदाज तयार. सुरेख बॉल पाहायला मिळालाय. खोदून काढलाय परंतु प्रणय बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती मिळते. सिंगल न स्ट्राईक रोटेट होईल. मुकेश येईल स्ट्राईक एंड वरती आणि धावसंख्या होईल ती 1 बाद 6. अकरा चेंडू आणि गरज आहे ती 33 धावसंख्येची. फक्त 6 धावा आल्यात. फक्त 6 धावा बनल्यात. अजून 11 बॉल वरती 33 ची गरज. 4-5 बिग हिट पाहिजेत ते शिरवली टीमला. पहिलाच बॉल लांब लचक. षटकार लगवण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन थोडस कमी. फिल्डर आलाय बॉल पर्यंत आणि फलंदाज मात्र झालाय बाद. चांगला कनेक्शन पाहायला मिळाला होता परंतु एलिव्हेशन थोडस कमी मिळालं आणि झेल मात्र घेतलाय तो प्रणय मात्रेनं. विकेट गेली आहे ती मुकेशची. महत्वाची विकेट या मैदानातून बाहेर जाताना शिरवली टीमची आपण पाहतोय.
मुकेश कडून अपेक्षा होत्या, मुकेश कडून निश्चितपणे प्रयत्न केले जाऊ शकले असते, परंतु मुकेश बाद झालाय. आणि मी तर म्हणेन या मॅच मध्ये सगळ्यात मोठा धक्का लागलाय तो शिरवली टीमला. 10 बॉल इथून शिल्लक असतील आणि गरज येते 33 धावसंख्येची. रनरेट आपण पाहिलं कृष्णा मात्रे तर रनरेट वाढत चाललाय. 19.80 चा रनरेट आता आलाय. फक्त 10 बॉल शिल्लक आहेत आणि 33 धावा. नवीन बॅटर मैदानावरती चाललाय 4थ्या क्रमांकासाठी आर्यन ठाकरे हा खेळाडू. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आर्यनने देखील मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. शेवटला येऊन चांगला फिनिशिंग टच त्याने दिला होता आणि इथून आता देखील चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. हिरो होण्याची चान्स आली आहे आर्यनसाठी आणि ती कामगिरी त्याला या मॅच मध्ये दाखवावी लागेल. गोलंदाज तयार. 10 बॉल 33. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. सुभाष गोंदी फिल्डर आहेत त्या ठिकाणी, चांगला झेल कॅरी केलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज झालाय बाद. फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती तो आर्यन. 9 चेंडू बाकी आहेत आणि गरज येते 33 धावसंख्येची. नवीन फलंदाज सार्थक सुकडे सुरखादे हा खेळाडू गेलाय मैदानावरती. सार्थक हा फलंदाज गेलाय मैदानावरती. अजून 33 धावसंख्येची गरज आहे. 9 बॉल मात्र बाकी आहेत. 9 बॉल 33. अगदी प्रतिउत्तर मात्र अजूनपर्यंत शिरवली टीमच्या बॅट्समन कडून दिलं गेलं नाहीये. फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंग मध्ये वावंजे टीमने फार चांगली केली होती, परंतु तशी फलंदाजी निश्चितपणे शिरवली टीम कडून झाली नाहीये आणि त्याचंच कारण शिरवली संघ आता 33 धावा मागे. फक्त हलक्यातनं दिशा दिली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. मागे चांगला बॅकअप पाहायला मिळाला होता. चुकी झाली आहे ओमकार कडून. 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने टीमची टोटल होईल ती 8 आणि उर्वरित अजून 31 ची गरज. 8 चेंडू आणि 31 ची गरज आहे. 8 चेंडू 31. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. अगदी खोलात टाकलाय. बॅटन बॉलचा संपर्क होऊ दिला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये निश्चितपणे केली आहे. ती गोलंदाज अक्षय खैरे या गोलंदाजाने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात त्या 2 आणि 3 विकेट मिळवल्यात. अकूट टप्प्याचा बॉल अगदी खांद्याच्या वरून गेलाय. पंच संगम भोईर सरांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या अखेरीस 8 धावसंख्या लागली धावफलकावरती शिरवली टीमची. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि गरज येते 31 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती विनीत पाटील आलाय. 6 बॉल आणि 31 ची गरज. 6 चेंडू 31 धावा पाहिजेत. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ऋतिक बोंडेसाठी हा चेंडू खोदून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळालाय. फिल्डरचा बॅकअप. थोडीशी खराब फिल्डिंग. थ्रो करत असताना बॉल हातातून निसटला आणि गेलाय सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि इथून देखील अजून समीकरण असेल ते 5 बॉल आणि गरज आहे ती 27 या धावसंख्येची. 5 बॉल 27 ची गरज. सन्माननीय साहिल शेठ पाटील या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती आपण मंचावरती या आणि इथे बसून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अकूट टप्पा मागच्या बाजूनं फार चांगला फटका फिरून खेळलेत. षटकार आलाय आणि खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये पुनश्च ऊर्जा निर्माण केली आहे ती ऋतिक बोंडे या खेळाडूनं. 31 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. या बॉलवरती आलाय षटकार आणि आता समीकरण असेल ते 4 चेंडू आणि 31 ची गरज. 21 ची गरज.
4 चेंडू आणि गरज आहे ती 21 या धावसंख्येची. ऋतिक बोंडे यांनी सांगितलं की मॅच मध्ये अजून मी शिल्लक आहे, मी सामना कलाटी देऊ शकतो. ट्विस्ट पाहायला मिळालं या मॅच मध्ये. 4 बॉल 21. गोलंदाज सज्ज. ओहो, या वेळेला प्रति उत्तर दिलं जाते. खूप चांगला बॉल टाकलाय आणि फलन